नमस्ते. मी आज तुम्हाला निसर्गामध्ये खूप साऱ्या वनस्पती असतात त्यापैकी एक वज्रवल्ली नावाची वनस्पती जी आहे, जी सिद्ध मेडिसिनमध्ये तमिळनाडूमध्ये वापरली जाते, त्याचंच मराठीत नाव आहे हळजोड. त्याचा उपयोग कसा करायचा, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे उपयोग काय आहेत याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर फर्स्ट वज्रवल्ली म्हणजेच हळजोड. हळजोड म्हणजे हाड म्हणजे बोन्स, म्हणजे आपले हाडं जोडण्यासाठी जी उपयोगात पूर्वी यायची ती म्हणजे हाडजोड वनस्पती. आणि त्या वनस्पतीचा उपयोग हाडांच्या आजारासाठी आणि कॅन्सरच्या म्हणजेच कर्करोगाच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. ती हाडजोड वनस्पती कशा प्रकारे आपण खाण्यामध्ये वापरायची त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर ती हाडजोड जी वनस्पती आहे ती निवडुंगाच्या तशा ग्रुपमध्ये मोडली जाते. तर ते हाडजोड वनस्पतीचा तुकडा किंवा आपण कट करून ते घ्यायचे, कारण त्या कट केल्यानंतर रॉ जेव्हा असतं तेव्हा त्याचा थोडा त्रास होऊ शकतो, ते खाज वगैरे येऊ शकते. त्यामुळे ते वाळत घालायला ठेवायचं. वाळत घालायला ठेवल्यानंतर वाळल्यानंतर आपण जसं चटणी वगैरे बनवतो जेवण बनवताना तसं पॅनमध्ये तिळाचं तेल टाकायचं आणि त्यामध्ये ही वनस्पती जी आहे ती टाकू शकतो आपण. आणि वनस्पती टाकल्यानंतर जर तुम्हाला दुसरं काही ॲड करायचं असेल, समजा कोथिंबीर आहे किंवा लसण आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. आणि थोडीशी मूग डाळ टाकायची आहे. जशी आपण साधी भाजी करतो तशा टाईपमध्ये आपण फ्राय करून ती भाजी करू शकतो. आणि ती शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये आपण जसं चटणी बनवतो, दुसऱ्या कोणत्याही चटण्या बनवतो तसं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि ते आपण चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. आत्ता जसं सांगितलं तुम्हाला ते वनस्पती खाण्यामध्ये, हळजोड वनस्पती खाण्यामध्ये कशी वापरायची त्याचं सांगितलं. आता त्या वनस्पतीचं ऑइल कसं बनवायचं त्याबद्दल मी सांगणार आहे. तर एका पॅनमध्ये तिळाचं तेल आपण घेऊ शकतो, जवळपास अर्धा लिटर घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये वाळलेले जे हाडजोडीचे तुकडे किंवा वनस्पतीचे तुकडे आहेत ते टाकायचे आणि हळूहळूपणे मंद आचेवर ते आपल्याला उकळायचं आहे, जास्त करपवायचं नाहीये, जेणेकरून त्याचा अर्क त्या तेलामध्ये येऊन जाईल. आणि ते तेल थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपला कापूर टाकायचा आहे, आपण जो वापरतो देवासाठी, किंवा प्युअर फॉर्ममध्ये जो असलेला म्हणजे जे चांगल्या प्रतीचा आहे तो वापरायचा. आणि सांब्राणी किंवा गुगळ जे म्हणतो आपण ते टाकायचं. आणि ते थंड झाल्यानंतर हे जे तेल आहे आपण कोणीही वापरू शकतं. आणि सांधेदुखीच्या आजारासाठी खूप चांगल्या प्रतीचं हे तेल आहे. तर समजा गुडघा दुखत असेल किंवा कोपरे दुखत असेल, गुडघा दुखत असेल तर गुडघ्याची जी वाटी असते तिथं हळूवारपणे मसाज करून ते तेल लावायचं आहे. आणि गुडघ्याच्या पाठीमागच्या साईडला आपले हे 3 बोटं असतात त्याच्याने थोडं प्रेस करून थोडं लावायचं आहे. अशा पद्धतीने त्याच्याने खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. आणि दुसरे मेडिकेशन आपण चालू ठेवू शकतो, कारण ह्याचा वापर हा बाह्य रूपात आहे, म्हणजे इंटरनली आपण घेत नाहीये, तोंडाने आपण घेत नाहीये. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट पण काही जाणवणार नाहीत. आणि दुसरा ट्रीटमेंट जे चालू असेल, आयुर्वेदिक म्हणा ॲलोपॅथी म्हणा, तर त्याच्यामध्ये पण ह्याचा काही त्रास होणार नाहीये. आत्ता जे तुम्हाला तेल सांगितलं होतं हाडजोडीचं, ते तेल लावण्यापूर्वी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. समजा गुडघ्यावर तुम्ही लावत असेल तर गुडघ्यावर तुरटीचं पाणी त्याच्याने धुवायचं आणि नंतर ऑइल अप्लाय करायचं. आणि दुसरा एक पर्याय आहे, वडाच्या ज्या पारंब्या असतात, वडाच्या पारंब्याचं आपण असं पेस्ट बनवू शकतो ते कुटून, आणि ते पण आपण गुडघ्यावर लावू शकतो. आणि पेस्ट जर लावायची नसेल तर जसं आपण हळजोडीचं ऑइल बनवलं त्या पद्धतीनं तिळाच्या तेलामध्ये वडाच्या पारंब्याची जे कुटलेली पेस्ट आहे ते टाकून ते गरम करून ते थंड झाल्यानंतर ते पण आपण गुडघ्यावर किंवा कोणत्याही सांध्यावर लावू शकतो. छोटे सांधे असतील, मोठे सांधे असतील, सगळ्या सांध्यावर आपण लावू शकतो.